पडला तर काम आहे बघा गोल मावशीचं. ए भाई प्रेमाने घे, पाय बी तंगडा. नमस्कार मित्रांनो, राधे राधे. तर आज मित्रांनो आपण चाललेलो आहे मुंबईला आणि आपण बनवणार आहोत मोठावाला ब्लॉग. तर जास्त मी वेळ घेत नाही, कारण का ब्लॉग बनवणार आहे, मोठावाला बनवणार आहे, मोठं ब्लॉग बनवणार आहे. तर चला डायरेक्ट निघूयात फुल एनर्जी सोबत. कसे आहात मित्रांनो? मोठावाला ब्लॉग आपल्याला आता चालू करायचा आहे. तर हे बघा समोरचं दृश्य, होपफुली आपला हे तुटलेलं आहे, तर त्याच्यामुळे ब्लॉग आज ह्याच्यावर शूट होतोय हे मी तुम्हाला सांगतो. आणि घरी गेल्यानंतर माझ्याकडे एक्स्ट्रा हे आहे. आता मला काळजी घ्यायला लागेल भाई, थंडी आणि थंडीमध्ये काय माहित नाही, आपण जसं आकडतो तसं त्या गोष्टी पण आकडतात. आणि मी स्क्रू फक्त खोलायचा प्रयत्न केला तर ते डायरेक्ट तुटून गेला विषय आपला. तर म्हणून आता बोललो की ह्या स्टँडवरून पण तुम्ही थोडं ॲडजस्ट करून घ्या. उलट नाही भारी होईल माहिती आहे का. हे बघा नाही, ब्लॅक काच पण घातले, दिसतं का तुम्हाला? मी आता नाही दिसत असणार. चला चालू करूयात बिना किसी रुकावट के मेरी जान. पुढे आहे आता आणि मोठं ब्लॉगिंगला आपण सुरुवात केलेली आहे अशा प्रकारे. तर कच काटून तुम्ही लाईक दाबा, सॉरी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबचं बेल बटन आहे ना ते दाबा, फोडा, काय पण करा, पण सबस्क्राईब करा मित्रांनो. आता कचकटून चाललोय, हळूहळू जाणार आहे, कारण का माईक आहे ना, माईक नाही यार, म्हणजे ते मोठं ब्लॉगिंगचा पूर्ण सेटअप कोपरं सोडून मला खूप त्रास देतो. हे बोललो यार मोठं ब्लॉगिंग करेल, पण काहीच हे नाही. असे तुम्हाला कुठं नाही, म्हणजे खरं सांगतोय, हा पण आता सक्सेसफुल होईल माहीत नाही, पण काही गोष्टींमुळे म्हणून मी 5-6 मोठं ब्लॉग आहेत ना असेच सोडून देतो. ठीक आहे, आता त्याला शॉर्ट्समध्ये कन्वर्ट करून मी काय ना काहीतरी आपला टाइमपास टाकत राहतो. पण माझी खूप मोठी इच्छा आहे की मोठं ब्लॉग सतत आपलं चालू राहावा. खूप ठिकाणी फिरत असतो, लांब लांब फिरत असतो, अगदी 100 किलोमीटर का आहे ना, पण मस्त वाटतं फिरायला. गाडी खूप खतरनाक होती. असेल काय 2-4 करोडची BMW. प्रेम होतं, प्रेम. BMW नव्हती, प्रेम होतं. काय करतो एकच वादा, वादा दादा, एकच वादा, इधर से भी रस्ता ब्लॉक. घेतलं नको भाई, उंगली दिखा रहा है भाई, उंगली का खेल कर रहा था बेटा, मत कर लाला. बच्चा है तो अभी, बच्चे बाप बन रहे हैं. हो ताई, असं नका करू ना. हा फायदा आहे ना भेंडी. सकाळ सकाळी निघण्याचं बोलून दुपारी निघण्याची सवय लागते आणि नेहमी मला स्ट्रॉंग ऊन मिळतं. पण आज माइल्ड ऊन मिळाले, माइल्ड. समजतं तुम्हाला, एकदम कमी ऊन आहे, निवांत निवांत एकदम. आणि तुम्ही असंच माइल्ड ऊन आमच्या प्रसन्न राहा, कारण 1 वाजलाय भाई, 2-3 वाजेपर्यंत तरी निवांत राहा, बस एवढाच विषय. काळजातून तुम्हाला रिक्वेस्ट आहे, घरी जायचं. तसंही भावना एक तुम्हाला सांगतो की घरी पोचायला मला संध्याकाळची 7-8 वाजणार आहे. तर प्रेम घ्या असं करा. पण तुम्हाला पण वाटायला पाहिजे ना की मी बोलतोय म्हणून. पाहिला असं पण होईल ना, दबदीप करत असते बाबा आता उलट सुलट. अरे ताई मग अक्का विचार करत टच झाली असती गाडी आता. काय ना म्हणत बसलो होता की हा मोठं ब्लॉगिंग आहे ना, ही स्क्रिप्टेड असते की ठरवून करतात तसं काय. मी ऍक्च्युली आता तो मगाशी मला टच झाला असता, मी त्याच. आता विषय बघा कसा आहे, हे लोक एवढे नालायक असतात ना हे ट्रकवाले, की गाड्या येत आहेत मागून, हॉर्न मारतायत, तरी पण या लोकांना गाडी टाकायचीच आहे. म्हणजे एखादा ऍक्सिडेंट कसं करता येईल ते त्यांना करवा, म्हणजे आवडतं. पाहिलं ना तुम्ही, म्हणजे ऍक्च्युली मी पहिलंच चालू केलं पाहिजे व्हिडिओ, पण ठीक आहे, थोडं तरी समजलं ना, दिसून येतंय की कसं तरी गाडी टाकणार ते. सर बे ट्रॅफिक, सर बे ट्रॅफिक, काय काय करायचं या ट्रॅफिकचं ना. अरे दुपार आहे यार, आता तरी ट्रॅफिक नसली पाहिजे. थांबतात असं जरा स्टेट बसत मला लय लोक म्हणतात तुझं पोट, पोट वाढलं तर काय करतात ना. आणि एक म्हण आहे, ज्याला नाही पोट तो रिकामी. खूप काय पण असं समजून ऑनफिल्ड शिवाय नाही देऊ शकत. दिले आता शिवाजी नगरला.
हळूहळू करून मी गाडी चालवतो, हळूहळू करून फुल ह्याच्यात. आणि ते खड्डे म्हणजे डोक्याला शॉट. कसं आहे माहिती आहे काय, इथे खड्ड्यांचा विषय असा आहे की मस्त रोड आहेत एकदम सरळ सरळ, आणि मध्येच कोणता तरी एक असा बुक्का देतात ना, डायरेक्ट गाडीचे 4-5 पार्ट आहेत ना, आजारी पडतात. कच करून गाड्या बघण्याच्या एका साईडला थांबलेल्या नाही करायचं. ते आहे शिवाजीनगरचं बस स्टॉप, म्हणजे पुढे आहे तुझे नवीन बस स्टॉप. खूप ट्रॅफिक असते इथे सकाळ दुपार संध्याकाळ. रात्रीचीच नसेल मला वाटते. थोडीफार कमी होते रात्री, म्हणजे एकदम 10च्या पुढे वगैरे. पण बाकी टायमिंगला तुम्हाला एव्हर ग्रीन ट्रॅफिक मिळते. इसे कहते हिप हॉप. मस्त रोड, निवांत आहे, व्यवस्थित आहे आणि खूप सुकून वाला रोड आहे मित्रांनो. थोडी एनर्जी टाक. काय रडत रडत बोलायला लागलायस, काय करायलायस? पण बघ ना गाडी कशी व्हायब्रेट हलते, बघ कशी भेंडी. काय रस्ते, सरळ रस्ते, छान रस्ते, असे का पण हालायला लागले गाडी. मित्रांनो म्हणजे माझ्या मते तिचं अंतर पाहिलं तर एक 20-25 किलोमीटर आहे. तिथून मला नाही म्हटलं तरी 130 किलोमीटर कव्हर करायचंय. तर मग ह्या अर्थे तुम्ही मला सांगा, तरी 1-2 तास तिथे जाणारच आहेत माझे. तर पोचायच किती वाजतील? आता 2 वाजले, बस साईड पडली ती. दिसते का? हा, इथे आतमध्ये आहे की जागा लावायला? हॅलो कर. हा का? ए तू गाणं रेडी आहे का? ए बाई, ए बाई. ही आमची मैत्रीण कॉलेजची सृष्टी श्रू. हाय गाईज. हा गाईज, बघतोय कसं ते चाललंय का नेमकं, काय आणलंय छोटूस. हा व्हिडिओ तू स्नॅप वर घेत असशील सगळं. नाही एवढं नाही टाकत. हा, दिस इज अ श्रू, सृष्टी श्रू. ते असं वरती शक्यतो नाही बसत, कोण नवीन आलं पण खाली जाऊन बसतो. ए लास्ट टाइम नाही भेटली नव्हती तुझ्यावर, नया आहे. नंतर आली जून जून मध्ये आली. खास बर्गर बनतोय, पण ऑलमोस्ट डन. मी एक तास नंतरच खातो. सृष्ट्याने स्पेशल बर्गर बनवलंय घरात बसून. ते मांजर बघा काय करते. ए थँक्यू. ये छान अशी देते ना. चला आता इथून आपण निघू. चावी अडकली. सृष्टी, एन्जॉय युअर मीटिंग. थँक्यू. चल बाय बाय, भेटू परत. हो येते मी खाली थांब. नको नको नको, तू मीटिंग अटेंड कर, मी जातो. बॅग नीट नाही लावले, बॅग लावू देत पहिले. परत भेटू भाई प्रद्युम्न. चल आता परत भेट कधी होईल माहित नाही, 6-7 महिन्यानंतर. तिकडून एवढं लेट आहे. नाही, मग? लास्ट टाइमच असा महिन्या अगोदर भेटले ना, म्हणून म्हटलं रे. ये ना परत आज थोडी आहे. चल येस बाय. चलो भाई, अभी निकलते हैं. ते बघू दे. तुम्ही ऍक्च्युली ह्या साईडने आलेलो राईटने, तो लेफ्टने गेलो तर ट्रॅफिक बिफिक सर्व बघायला लागेल. 3 तास सांगतोय बदलापूर, नासिका मैंने जिना जिना. तर जाऊ गुगल मॅपच्याच थ्रू जाऊयात. हे लावू का रे मी? असं मस्त दिसतंय लावलं की. हायवे पेक्षा ना असे रोड तरी असले ना तरी खूप बेस्ट होतं. म्हणजे काय टेन्शन नाही, काय नाही, आपलं निवांत तुम्ही जाऊ शकता. पण ते जे झिकझिक वाले रोड आहेत ना, हायवे पण आहे पण ट्रॅफिक आहे, सो ते परवडत नाही बघायला गेलं तर. छोट्या रोडची मी आता तारीफ केली, आणि आता हे गुगल मॅप बघा किती अजून छोट्या रोड म्हणून जाते. भाई एवढा पण छोटा रोड नकोय मला मुंबईला जायला, अजून जरा मोठा द्या. लय छोटा दिलात, डेंजर काम आहे बघा गुगल मावशीचं. अरे भाई प्रेमाने घे, पाय बी तंगडा बिंगडा वर करून चालवतेस तर. पडला, एक्सीडेंट हो गया, सिग्नल पर छेड़छाड़ी क्यों करते हो. ओके
थोडस टाकायचं. काय इज्जत देणारा रोड आहे भाई, एकदम क्लिअर, एकदम सरळ आणि एकदम सुंदर वाला रोड. असा रोड असेल ना, बादशाह आहे, बादशाह विषय बादशाह. फक्त स्पीड ब्रेकर एवढे जास्त नको असू दे. बघा हा 10 टनला स्पीड ब्रेकर आहे, खूप वेगळा विषय, खूप डेंजर. आणि इथे जरा हॉर्न देऊन देतो. अशा वेळी ना ऍक्च्युअली मध्ये कॅमेरा ऑन असेल ना तर खूप फायदा आहे ह्या कॅमेऱ्यांचा. भारी वाटतंय ना बघायला, पण तुम्हाला पण मस्त वाटत असेल बघा ना. आणि त्यात ऊन देवताची आपल्यावर खूप कृपा आहे, कारण का आज खूपच माइल्ड ऊन आहे, म्हणजे कमी ऊन आहे. आणि त्यामुळे मला गाडी चालवताना खूप फायदा होतो त्या गोष्टीचा, राईट. ओके, तिथे पण ट्रॅफिक नाही. लास्ट टाइम निघत होतो ना तेव्हा खूप ट्रॅफिक मिळालेली. ऑब्विसली फर्स्ट शिफ्टची लोक सर्व सुटलेले होते आणि त्याच्यामुळे खूप सारी ट्रॅफिक मिळालेली. आता इथे कसं जरा थोडीशी गर्दीच कमी आहे. घेऊ देत जरा इज्जत मध्ये. मुंबई 127 किलोमीटर आहे, पण आपल्याला मुंबईला नाही जायचंय. बदलापूर 105 किलोमीटर दिसतंय इथून. सिग्नू सुटलेला आहे, सरळ जाऊन राईट घ्यायचा. ओके, फोटो ले रहे हो भैया, जपून ले लो, जपून. ब्लॅक नंबर प्लेटच्या गाडीचा काय विषय असतो, म्हणजे व्हाईट बघितलंय, येल्लो माहितीये, ग्रीन माहितीये, पण ब्लॅकचा आपल्याला काय अंदाजा नाही. जरा तुम्ही सांगा, तुम्हाला माहित असेल तर ब्लॅकचा विषय काय आहे. ट्रॅफिक होण्याची आणि ऍक्सिडेंट होण्याची निव्वळ कारण बघा. हे बघा, हा जो दिसतोय काय बोलतात ट्रक, आता हा मिडल वरून चाललेला होता, आता त्याने राईड घेतलाय. मगासपासून मधल्या रोडने चालत होता, जसं की ह्याच्या वडिलांनी बांधलेला हा रोड आहे. तर बा एक तर नीट चाल, आणि त्यात तो हेवी व्हेकल आहे, तो लेफ्टला असला पाहिजे. राईटला काय करतोय मला समजत नाही. तुम्हाला माहितीये का ह्याच्या मागचं कारण आहे, लेफ्टला ते लोक का असले पाहिजे. आणि लेफ्टला असताना आपण जर बाईकवाल्यांनी अजून त्याच्या लेफ्टला गेलं आणि काय झालं तर ते आपली चुकी आहे, किंवा तसं जाणं चुकीचं आहे. हे लोक राईटला का असले पाहिजेत, सॉरी लेफ्टला का असले पाहिजेत, बिकॉज ऑफ, कारण त्याच्या मागचं असं आहे की ट्रकवाल्यांना राईट साईडचं दिसतं ड्रायव्हरला, पण लेफ्ट साईडचा कॉर्नरला कोण असेल तर तो नाही दिसत. हा महत्वाचं आणि इम्पॉर्टंट कारण आहे की कसलो मेस्सी वाटतंय बघा. खोकला येईल मला भाई. MH12 फक्त 3008 असंच दिसतोय गाडीचा नंबर, MH12 GT. बडे बाप की औलाद है कोई तो. हा पुढचा जो इनोवाला आहे ना, हा नक्कीच थालाचा फॅन आहे भाई, नक्कीच धोनीचा फॅन आहे. हा नंबर बघ ना, MH14 MQ0007. थाला फॉलीजान. भावनो तुम्ही फक्त व्ह्यू बघा, फक्त व्ह्यू भावनो एक नंबर वाटतंय. मग मग गोप्रो चालू करू. आणि असा केसामध्ये गजरा, मला पुढे गाणं नाही येत हसरा, केसामध्ये गजरा, हा ट्रकवाला किती मोठा हजरा, राईट ने कशाला चालवतो सायस मूर्खा. आ आ आ कसला एकदम सुसाट रोड आहे बघा, मस्त वाटतं ना रोड. सीन बघा ना भाई, तुम्ही सीन एन्जॉय करा बस. सीन बादशाह आहे. दाद्या पळत जाणार, काय थांबून एकदम चालत जाता. रॉंग रूटने आला. ऊसवाला नाही, सॉरी, ते काय होतं काहीतरी त्याच्यामध्ये ऍक्च्युअली विसरलो नाही रे भाई. काय बोलते, हवा ऊसवाला नाही, सॉरी, ते काय होतं काहीतरी त्याच्यामध्ये ऍक्च्युअली विसरलो नाही रे भाई. काय बोलते, हवा भाई शपथ. लोड बघा ना, लोड केवढा लोड वाढलाय. महाराष्ट्र शासन मला फक्त याचं उत्तर द्या, एवढा लोड चालतो का. मला निघू देत पहिला इथून. कसला डेंजर आहे भाई, डेंजर होता की रे विषय, खरं सांगा फक्त. गाईज लोणावळ्यामध्ये एंट्री केली आणि ट्रॅफिक चालू झालेला आहे बघा.
ट्रॅफिक म्हणजे हलका हलका ट्रॅफिक असतो कारवाल्यांसाठी, थोडा थोडासा रनिंग ट्रॅफिक आहे पुण्यासारखा एकदम हार्डवाला नाही. पुण्याला तर 4 पदरी रोडला पण ट्रॅफिक आहे भाई, इधर तो 2 पदरी ही है, मतलब 4 पदरी ही है भी बच्ची के दिल में, पण तरी पण इथे रनिंग ट्रॅफिक आहे. असं काय तुम्हाला असं थांबवून नाही ठेवत जास्त वेळ, आता लगेचच जाईल बघा बोर करून मी. अरे भाई चल ना, क्लिअर कर फटाफट. हे हा बिझनेस बद्दल आहे मोकार पैसा आहे भावांनो. तर तुम्हाला माहित नसेल पण तुम्हाला असं वाटत या रोड मध्ये काय रे शेळ्या बिळ्या फिरवत आहेत. भाई मेहनत पण आहे, पण मेहनत तर सर्वच करतो आपण, पण मोकार पैसा आहे मोकार. लखपती बोलू शकता, करोडपती बोलू शकता. लोणावळ्याचे बाद आता आहे, काय सुंदर व्ह्यू बघा, आवडला आपल्याला. ओके, लोणावळ्याच्या नंतर काय येतं तर खंडाळा. म्हणजे खंडाळा म्हणजे खंडाळ्याच्या घाटात तर गाडी गेली चोकात तर वहिनीला झालंय पोर. ए भाई लालपरी, जाऊ दे पुढे खूप डेंजर विषय भावा, पण जाऊ दे. माकडे माझ्यासमोर आणि हा खालती एक्सप्रेसवे, त्या साईडला खोपोली सिटी. खूप मस्त सीन आहे सिरियसली. आणि तो मस्त आहे आणि तो एकदम मस्त ब्रिज बनतोय. आणि हे आपले सूर्य भगवान मस्त एकदम उजाला देतात आपल्याला, तो एकदम कडा वगैरे खूप मस्त सीन, बाप सीन दिसतोय. जास्त वेळ थांबत नाही आणि पुढच्या प्रवासाला लागतो, आपल्याला बऱ्यापैकी कव्हर करायचं आहे. ठीक आहे, चला, जय जय महाराष्ट्र. युट्यूबची ना एक व्हिडिओ बघितलेली होती मी, आणि त्याच्यामध्ये आहे ना, त्याच्यामध्ये पोलिसांना विचारू. चला आपण जैन सर, हा बोला ना. इथून बाईकने पण जायचा रोड आहे का? युट्यूबला खूपदा बघत बसतो. इथून आतून इथून खोपोली एक्झिट पर्यंत आहे तुम्हाला. आहे का? हो. तो समजतो का? पण समजा गेलो नाही कधी म्हणून ट्राय करायचं मला बघत होतो. समजणार नवीन वाल्याला. हा? नवीन वाल्याला समजणार नाही. नको जाऊ दे, ऑनलाईन खोपोलीकडे फाईन गेले पडेल की फुकट. तुम्हाला एवढी स्लो गाडी चालवत आलोय, आता 46 किलोमीटर राहिले. ठीक आहे, आणि मध्ये खूप चांगला रस्ता होता, आता लागला एकदम असा ढगाळा ढगाळा रस्ता. सुरुवात आहे आता, आणि नंतर मग हळूहळू तो पण चांगलाच रस्ता कन्वर्ट होईल. कल्याणच्या नंतर पुढे ना काय काय ठिकाणी आहे थोडासा पॅचने खराब खराब. अक्षयाला कॉल केला पण अक्षय काय मला भेटलेला बरं ना. तिथे थोडी आता जवळजवळ जसं येतोय तसं, अरे पुढे तर गाडी गिअर जास्त म्हणलं, जसा जसा जवळ येतोय थोडी थोडी ट्रॅफिक मिळते. झाडाबिडांमधून जायला लागतंय भाऊ, थोडी कष्ट पण थेट. अरे बाबा, कर्जत मुरबाड रोडच्या याला 33 किलोमीटर आहे, अधूनमधून नेरळ बिरळ पण लागेल. तो विषय असा आहे भावांनो, जरा इथे आलं ना की असं जीवात जीव आल्यासारखं वाटतं रे. कोकणात आल्याचं कसं बरं वाटतं जरा. म्हणजे पुणे खूप छान आहे, पण शेवटी आपलं घर ते आपलं घर आहे, बरोबर ना. आनंद आहे खूप, आलो म्हणजे लागलोय आता मार्गस्थ झालो भावांनो. उद्याच्या दिवसापासून, उद्या नाही तरी परवाच्या दिवसापासून लय मजा येणार आहे. 1 वर्षानंतर चालू सिटीजला. हळूहळू आता अंधार पडायला चालू झालाय आणि नेरळला आलोय. 20 किलोमीटर बाकी आहे घरी जायची एक्साइटमेंट मित्रांनो. तर मित्रांनो, घराच्या एकदम जवळ आलेलो आहे आता, आणि बोललं घरी चाललोय तर सँडविच घेऊन जाऊ. तो सँडविच तंदूरवाला आणि पनीनी म्हणून काहीतरी एक डिश आहे. आय थिंक मी आणि आकाश दादाने खाल्लेली होती बोरवली, म्हणजे सेम तसंच आहे दिसायला, पण ते त्याला काहीतरी पनीनी बोलतात. एक सँडविचचा प्रकारच असेल मे बी, तो पण बेकार दिसतो. पण भावांनो, ते काय मी तुम्हाला दाखवणार नाही, कारण का मी जर तुम्हाला दाखवलं तर माझ्या पोटात दुखेल. म्हणून मी घरी गेल्या ब्लॉग एंड करणार, आणि मग तुम्ही तुमचं काम काय ते काय दाखवलं तर पोटात दुखेल ना, बनवतो तो म्हणून. अशा प्रकारे मित्रांनो पोचलो आहे मी माझ्या घराच्या एकदमच जवळ, आणि हा ब्लॉग आपला खूपच सुंदर आणि सुशील झालेला आहे. म्हणजे माईकने आपल्याला प्रचंड साथ दिला, बच्चा पार्टीत होती साईडला. अशा प्रकारे आणि आणि आणि
पोचलेलो आहे आम्ही. चला पार्किंग पण भेटते आपल्याला गपचूप, गाडी लावूयात. तर अशा प्रकारे मित्रांनो पोचलोय मी. आणि ब्लॉग पूर्ण बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आवडला असेल तर, आवडलाच असेल तुम्हाला, आपल्याला खूप भारी होतं. हे बघा, इथे पण कॅमेरा, इथे पण कॅमेरा, दोन दोन कॅमेरे, कॅमेरा पे कॅमेरा. तर पोचलोय इज्जतमध्ये, 7व्या फ्लोअरला आलोय आणि हा ब्लॉग मी एंड करतो. चलो बाय बाय.